Let's start our bridge course activity of 10th standard competency learning outcome statement 8. Activity number 1. What is this activity about? This activity is about read carefully to understand a new concept idea. म्हणजे ही ऍक्टिव्हिटी आपण जे वाचन करणार आहोत ते खूप काळजीपूर्वक आणि समजून घेत वाचन करायचं आहे की ज्यामुळे आपल्याला त्या पॅरेग्राफची काय संकल्पना आहे किंवा काय आयडिया आहे ही कळायला पाहिजे. आता आपण फर्स्ट पॉइंट बघूया. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स फॅसिलिटेटर्स. Ask the students to read the passage carefully to get its central idea. आपण इथे काय करायचंय की मुलांना तो पॅसेज केअरफुली वाचायला सांगायचा त्या पॅरेग्राफची किंवा त्या पॅसेजची सेंट्रल आयडिया समजण्यासाठी. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट इट्स सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. मुलांसाठी इन्स्ट्रक्शन काय आहे तर तो जो दिलेला पॅसेज आहे तो काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्याची एका वाक्यामध्ये मध्यवर्ती कल्पना द्यायची, सेंट्रल आयडिया असं त्याला आपण म्हणतो. नाउ लुक ॲट द नेक्स्ट लर्निंग ऍक्टिव्हिटी. रीड द गिवन पॅसेज केअरफुली अँड राईट्स इट्स सेंट्रल आयडिया इन अ सेंटेन्स. आता आपण लर्निंग ऍक्टिव्हिटी मध्ये पण त्यांनी काय केलंय आपल्याला एक पॅसेज दिलाय आणि तो आपल्याला काळजीपूर्वक वाचायला सांगितलाय आणि त्यानंतर आपल्याला त्या पॅसेजची सेंट्रल आयडिया एका वाक्यामध्ये लिहायची आहे. आता हा पॅसेज रीड करण्याच्या आधी तुम्हाला सेंट्रल आयडिया त्या पॅरेग्राफची किंवा त्या पॅसेजची कशी शोधून काढायची याची काही थोडीशी आयडिया मी सांगते. जनरली central idea may be stated in the first sentence of a paragraph and then be repeated or restated at the end of the paragraph. म्हणजे काय केलेलं असतं इथे की जनरली जी मध्यवर्ती जी कल्पना असते ती पॅरेग्राफच्या पहिल्या वाक्यामध्ये दिलेली असते की आणि ती जी कल्पना आहे ती पॅरेग्राफच्या शेवटी एकदा परत सांगितलेली असते किंवा रिपीट केलेली असते. सेंट्रल आयडिया म्हणजे काय इथे सेंट्रल आयडिया इज द मोस्ट इम्पॉर्टंट थॉट ऑफ अ टेक्स्ट. म्हणजे दिलेला जो टेक्स्ट आहे त्यातील महत्वाचं एखादं वाक्य म्हणजेच आपण काय म्हणू त्याला सेंट्रल आयडिया असं म्हणूया. आता तुम्ही जेव्हा एखादं उदाहरण समजून घ्याल वाचून त्याच्यावरची सेंट्रल आयडिया एका वाक्यामध्ये तयार कराल तेव्हा तुम्हाला ती आयडिया आणखीनच क्लिअर होईल. बघा आता आपण पॅरेग्राफ वाचूया. Forgiveness is a choice one makes over and over again. It can be fresh perspective or a healthy distance, like a quiet room with a view onto the world of complexity and conflict. Forgiveness can be a gift to yourself or to others. It may be something you receive, but it can also be quality that describes a relationship where one must be capable of self-forgiveness in order to forgive others. विद्यार्थ्यांनो, हा जो पॅसेज आहे तो कशाबद्दल आहे तो फॉरगिवनेस बद्दल आहे. फॉरगिवनेस म्हणजे क्षमाशीलता किंवा दुसऱ्याला माफ करणे असं आहे. आता इथे त्यांनी काय सांगितलंय की आपण क्षमाशीलता आपण काय केलं पाहिजे दुसऱ्याला तर दाखवलीच पाहिजे पण आपण स्वतःला सुद्धा कोणत्या तरी गोष्टीमध्ये क्षमाशील
असलं पाहिजे. स्वतः सुद्धा म्हणजे स्वतःला सुद्धा आपण क्षमा केलीच पाहिजे, परंतु दुसऱ्यांना सुद्धा ती दाखवली पाहिजे. त्यांनी त्याच्यासाठी म्हणजे इथे तुम्हाला उदाहरण दिलंय त्यांनी, सिमिलीचं उदाहरण दिलंय बघा, लाईक वापरले त्याच्यामध्ये. क्षमाशीलता कशी असायला पाहिजे? लाईक अ क्वाईट रूम विथ अ व्ह्यू ऑन टू द वर्ल्ड ऑफ कॉम्प्लेक्सिटी अँड कॉन्फ्लिक्ट. म्हणजे या गोंधळ असणाऱ्या जगामध्ये किंवा संघर्ष असणाऱ्या जगामध्ये क्षमाशीलतेचा दृष्टिकोन म्हणजे एक आपल्याकडे असलेली शांततेची रूम आहे, असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. म्हणजे तुम्हाला इथे समजलं असेल की हा जो पॅरेग्राफ आहे किंवा पॅसेज आहे तो फॉरगिवनेस बद्दल आहे आणि त्याचं इथे महत्त्व सांगितलेलं आहे. मग तुम्ही एका सेंटेन्समध्ये सेंट्रल आयडिया सांगू शकता की धिस, थोडक्यामध्ये कसं सांगाल की द पॅसेज इन्फॉर्म्स अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ फॉरगिवनेस. एका वाक्यामध्ये तुमची सेंट्रल आयडिया झाली. पॅसेज इन्फॉर्म्स अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ फॉरगिवनेस. आता बघा नेक्स्ट काय सांगितलंय, प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी. रीड एनी पॅसेज फ्रॉम द टेक्स्ट बुक, न्यूजपेपर अँड राईट द सेंट्रल आयडिया इन वन सेंटेन्स. आता तुम्हाला इथे प्रॅक्टिससाठी मी एक एक दोन पॅसेज देते आणि त्याची तुम्हाला सेंट्रल आयडिया सांगते, म्हणजे तुम्हाला तशा प्रकारे पॅसेज आणि त्याची सेंट्रल आयडिया करता येईल. Let's see this passage. First I read the whole passage and then tell the central idea in one sentence. The Khelo India School Games are being held from January 25 to 31, 2019 at Aurangabad. Boys and girls under 17 can participate across the state. More information is available on www.kheloindia.in. Contact number 9323637383. विद्यार्थ्यांनो, हा पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला असं लक्षात आलं असेल की नोटीस दिलेली आहे आणि मग त्यावरून तुम्ही सेंट्रल थीम एका वाक्यामध्ये लिहू शकता. दिस इज द नोटीस अबाउट खेलो इंडिया स्कूल गेम्स. Now let's see the second paragraph. I hope that all of you know that paragraph is given in test paper. First I read and then tell the central idea in one sentence. An old man who had 5 sons was worried that his sons would never learn to get along. He brought all of his sons together and ordered his servants to bring in a bundle of sticks. He said to his oldest son, "Break it." The son tried and tried, but even with all his might, he was unable to break the bundle. The other son also tried, but none of them was successful. "Unite the bundle," said the father. "Each of you take stick." When they had done so, he called out to them, "Now break." And each stick was easily broken. "You see my meaning," said the father. मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की यामध्ये एकीचं बळ याविषयी सांगितलेलं आहे. जर आपण एकत्र राहिलो तर आपली शक्ती ही स्ट्रॉंग होते आणि जर आपण डिवाइड झालो तर आपण वीक होतो. यामधून तुम्हाला सेंट्रल आयडिया तुमच्या शब्दामध्ये एका वाक्यामध्ये सांगता येईल की वर्किंग टुगेदर गिव्हज स्ट्रेंथ, किंवा आणखीन तुम्हाला वेगळ्या पद्धतीने तुम्ही स्वतः त्याची सेंट्रल आयडिया लिहिली तरी चालेल की युनायटेड वी स्टँड, डिवायडेड वी फॉल. ही जरी तुम्ही प्रोव्हर्ब्स इथे सेंट्रल आयडिया म्हणून वापरली तरी सुद्धा ती एका वाक्यामध्ये बराच अर्थ सांगून जाते. Let's see the solved activity demo. Read the given passage carefully and write its central idea in a sentence.
म्हणजे आपल्याला इथे एक ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करून दिलेली आहे. त्यांनी पॅसेज पण दिलाय आणि त्याच्यावरती त्याची सेंट्रल थीम एका वाक्यामध्ये सुद्धा सांगितलेली आहे. बघा आता संपूर्ण पॅसेज सुरुवातीला मी वाचते. फॉर्म फिलिंग इज अ स्किल. इट इज फंक्शनल स्किल and a life skill. Today, a big amount of data is collected offline and online through forms. From a tedious task to an interesting task, the online tools have made form filling a unique experience. We will see how offline and online forms are filled and what steps are followed and what care is taken while filling the forms. आता त्यांनी त्याची सेंट्रल आयडिया बघा एका वाक्यात दिले. द पॅसेज इन्फॉर्म्स अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ फॉर्म फिलिंग. जनरली सेंट्रल आयडिया फर्स्ट सेंटेन्स मध्ये किंवा शेवटी दिलेली असते. नाउ लुक ॲट द एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी, पॅरलल ऍक्टिव्हिटी, reinforcement. Read the given passage carefully and writes its central idea in a sentence. आता आपल्याला त्यांनी प्रॅक्टिससाठी एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीसाठी एक छोटासा पॅसेज दिलाय आणि त्याच्यावरती तुम्हाला सेंट्रल आयडिया एका वाक्यामध्ये सांगायचे आहे. आपण सुरुवातीला हा पॅसेज वाचून घेऊया. मोटिवेशन इज द प्रोसेस दॅट इनिशिएट्स, गाइड्स अँड मेंटेन्स गोल ओरिएंटेड बिहेवियर्स. Motivation involves the biological, emotional, social, and cognitive forces that activate behavior. In everyday uses, the term motivation is frequently used to describe why a person does something. आता विद्यार्थ्यांनो, यामध्ये तुम्हाला सेंट्रल थीम जर सांगायची असेल तर लगेच तुम्हाला आयडिया आली आहे की हा पॅसेज जो आहे तो कशाबद्दल आहे, मोटिवेशन बद्दल आहे. मग तुम्ही जसं वरच्या उदाहरणामध्ये सांगितलं तसंच तुम्ही सांगू शकता. द पॅसेज इन्फॉर्म्स अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मोटिवेशन. आता इव्हॅल्युएशन बघा. आस्क द स्टुडंट्स टू रीड द गिवन पॅसेज टू फाइंड आउट इट्स सेंट्रल आयडिया. आत्ताच आपण त्याचं इव्हॅल्युएशन पण म्हणजे सेंट्रल आयडिया पण पाहिलेली आहे. My takeaway today, I learned to find out the central idea of the given passage through reading it. म्हणजे तुम्ही ही ऍक्टिव्हिटी समजून घेतल्यानंतर तुम्ही काय शिकलात यामधून, तर पॅसेज वरती तुमची स्वतःची सेंट्रल आयडिया एका वाक्यामध्ये कशी लिहायची.